कॅप, नो कॅप, डेलिलू, सस, क्लॉकिट या सगळ्या शब्दांचा आता सराव करून घ्या, कारण आता जेन झीचे सगळे शब्द पुढच्या काळात राज्य करणार आहेत. 2024 पर्यंत भारतातल्या निवडणुका लढल्या गेल्या त्या धर्म, प्रांत, जात, भाषा, अस्मिता यासारख्या सगळ्या जुन्या मुद्द्यांवर, पण आता निवडणुकांचं हे गणितच जेन झी बदलून टाकणार आहेत. त्यांचं एवढं मोठं ट्रेलर जंतर मंतरवर दिसल्यावर सगळेच राजकीय पक्ष आता सावध झालेत आणि आता अर्जुनाला ज्याप्रमाणे फक्त पक्षाचा डोळा दिसत होता तसा सगळ्याच राजकीय पक्षांना आता फक्त आणि फक्त जेन झीच दिसतात. आपण पाहूयात राजकीय नेत्यांची बदलती भाषा आणि त्यांची दिशा. हाय फ्रेंड्स, हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है. Today I learned the expression from you of what I am saying like this. सर्वस आप करिए साथ में करते क्लॉकिट्स. आओ हम मिल करके देश को आगे बढ़ाएं. थैंक यू फ्रेंड्स. सगळ्याच नेत्यांच्या ओठावर जेनझींची भाषा आहे, कारण जेनझी काय जंतर मंतर करू शकतं हे आता सगळ्यांनाच समजलंय आणि त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष झाले दक्ष आणि जेनझी लक्ष असा सगळा मामला आहे. खुद्द मोदीच हाय फ्रेंड्स म्हणत इन्स्टावर आलेत म्हटल्यावर भाजपाची सगळी फळी जेनझींसाठी कामाला लागली आहे. भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर चला इन्फ्लुएन्सर व्हा असं म्हणत जेनझीला चॅलेंजेस दिलंय. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक तयारीसाठी भाजपनं काय काय ठरवलंय पहा. आपण सोशल मीडियावर कमी पडतोय. निवडणूक जिंकायची असेल तर डिजिटल युद्ध जिंकावंच लागेल. आपण काय पाहतो, काय शेअर करतो, कोणती पोस्ट लाईक करतो यावर अल्गोरिदम ठरतो. आपल्या योजना सातत्यानं सोशल मीडियावर न्या आणि सगळं अल्गोरिदम भाजपमय करून टाका. सरकारच्या निर्णयांच्या पोस्ट नियमित टाका, शेअर करा, चर्चेत आणा. प्रचारक नको, इन्फ्लुएन्सर व्हा. 50 सेकंदांचे छोटे व्हिडिओ तयार करा आणि ते अपलोड करा. योग्य सल्ला दिला आहे, योग्य सूर दिला आहे की योग्य सल्ला दिला आहे माननीय अध्यक्षांनी आणि त्या अध्यक्षांनी दिलेल्या सल्ल्याचं आम्ही सर्व पालन करू. राज ठाकरेंचं लक्षही जेनझींकडे आहे. राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात राज ठाकरे म्हणाले, मनसेचं यापुढचं राजकारण जेनझीला सोबत घेऊनच होणार आहे. जेनझीवर फोकस करा, जेनझींशी संपर्क ठेवा, जेनझी सोबत समरस व्हा आणि त्यांचे विचार समजून घ्या. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनीही थेट ईश्वरपूर एसटी बस आगारात तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मला 5 लाख किती पैसे द्यावे लागतात? 900, त्यांना 940, मला 900. तुम्हाला 5 आता गावात भेटतोय की 480 असतोय तो, म्हणजे ड्रायव्हर ते इस्लामपूर पर्यंत 480. आता या महिला नाही एकच 66% डिस्काउंट आहे विद्यार्थ्यांना. तेच आहे. एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे. म्हणजे कॉलेजेसमध्ये हे बघा, आपला मतदार हा आपला स्टेक होल्डर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराची जी काही प्रश्न असतील ते मांडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक जनरेशनचे म्हणा किंवा एज ग्रुपचे वेगवेगळे प्रश्न असतात. ते मांडण्यासाठीच तर आम्ही जातो ना संसदेत, नाही तर कशासाठी जातो संसदेत. भारत हा जवळपास 65% तरुणांचा देश आहे. सध्या संसदेत जेनझींचे 25 खासदार आहेत. 2029 ची निवडणूक जेनझीच ठरवणार आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवा या 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या राज्यातले 22% मतदार जेनझी आहेत. आतापर्यंत देशात निवडणुका जात, धर्म, प्रादेशिक वाद याभोवती फिरत होत्या. त्याचबरोबर शेतकरी, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशी वोट बँक होती. आता जेनझी नावाची एक नवी वोट बँक तयार झालीय आणि या जेनझींनी 5% मतं जरी इकडची तिकडे केली तरी किती मोठा फरक पडेल हे सगळेच राजकीय पक्ष जाणून आहेत. ज्या पक्षाला या जेनझींचं गणित बरोबर सुटेल तोच पक्ष पुढच्या 10 वर्षातल्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे.
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.